मनोज जरांगे यांचं पहाटे 5:30 वाजता नवी मुंबईत जोरदार स्वागत। थोड्याच वेळात झेंडावंदन करून मनोज जरांगे वाशीमध्ये सभा घेतील। मराठा आरक्षणाचा मोर्चा पाम बीच मार्गे वळवण्यात आल्यामुळे पाम बीच मार्ग इतर वाहनांसाठी पूर्णपणे बंद असेल। कोपरखैरणे व्हाईट हाऊसकडनं पाम बीच कोपरीकडे येणाऱ्या सर्व वाहनांना कोपरी उड्डाणपुलावरती ठाणे बेलापूर मार्ग इथून प्रवेश बंदी। आझाद मैदानावरती जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही, आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही असं म्हणत मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येत मराठा आरक्षणावरती तोडगा काढावा, मनोज जरांगेंची मागणी। आझाद मैदानावरती व्यासपीठ बनत असल्याचीही माहिती। मराठा आंदोलक नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल। आंदोलकांसाठी नवी मुंबईकरांकडून जेवणाची व्यवस्था। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक डीजेच्या तालावरती थिरकले। आंदोलकांचा थकवा दूर करण्यासाठी डीजेचं आयोजन, जेवणानंतर घेतला डान्सचा आनंद। नवी मुंबईमध्ये मराठा बांधवांसाठी मेडिकलची सुविधा उपलब्ध। नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनकडून एपीएमसी मधील 5ही मार्केटमध्ये औषधांचे स्टॉल। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कुणबी नोंदी सापडण्यासाठी 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करतात, शिंदेंची माहिती। मराठा आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा, पुढचे 3 दिवसांचे कार्यक्रम रद्द। इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज यांची माहिती। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची सकारात्मक भूमिका, जरांगे पाटलांनी आता थांबलं पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य, जरांगे पाटील आंदोलन स्थगित करतील, विखेंचं विधान। मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रयत्न सुरू, सुधीर मुनगंटीवारांची माहिती। राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं म्हणून आरक्षणाची मागणी, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। मनोज जरांगेंनी राज्य सरकारवरती विश्वास ठेवावा, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांनी 4 जणांमध्ये जेवण न करता पंक्तीमध्ये जेवण करावं, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। जरांगेंच्या मराठा आंदोलनापाठोपाठ ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता परवानगी नाकारल्याची माहिती। राजकारणात काहीही घडू शकतं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर मागणी पूर्ण करणारं पूर्ण जग मागू शकतात, ओबीसीतनं मराठा आरक्षण द्या, या जरांगे पाटलांच्या मागणीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।